ही अनोखी गाठ. लेखिका स्नेहलता गाडे. भाग 30. घनी चोखी से बहू. दादी आपल्या डोळ्यांवर चष्मा लावून आरोहीचा चेहरा न्याहाळत बोलतात. साडीत आरोही अगदी नक्षत्रासारखी दिसत होती. त्यांच्या बोलण्यावर आरोहीने लाजून त्रिलोककडे पाहत पटकन नजर खाली झुकवली. दादीला आपण आवडलो म्हणून मनातून खरंच आनंद झाला होता. मग पसंत कोणाची आहे? त्रिलोकने लगेच आरोहीच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून हलकेच दाबत बोलला. नेहमीचा त्रिलोक आणि आत्ताचा त्रिलोक खूप वेगळा वाटत होता. दादी समोर चेहऱ्यावर हलकं हसू होतं. चेहरा गंभीर नसून प्रसन्न वाटत होता. आरोही त्याला नजरेने दटावत होती. हात काढायला खुणावत होती, पण तो होता की अजून तिच्या शेजारी अगदी खेटून बसला. खांद्यावरचा हात न काढता अजून जास्त तिला आपल्याकडे ओढत बसला. त्याला नकार सहन होत नाही हे हिला कोणी सांगायचं? कोणाच्या मर्जीने वागण्याची सवय नव्हतीच. त्यात त्याला हवं ते करत होता. तसं तिने मनातच सुस्कारा सोडून चेहरा फिरवला. तशा अजूनच त्याच्या भुवया उंचावल्या. त्याला पाहून चेहरा फिरवला होता म्हणजे आता त्याला पाहायलाही हिला त्रास होत होता का? नाही, असं कसं होऊ देणार होता? पण त्या दोघांच्या नजरेचे खेळ पाहून दादी मात्र गालात हसत होत्या. खूप वर्षांनी त्यांच्या नातवाला मनापासून हसताना पाहत होत्या. त्याच्या ओसाड वाळवंटासारख्या आयुष्यात आरोही पावसाची सर बनून आली होती. मनापासून आनंद झाला होता. आरोही, माझा त्रिलोक, माझा गब्बू खूप शांत आहे. त्याला प्लीज समजून घेत जा. दादी त्रिलोककडे पाहत बोलल्या. पण त्यांच्या त्या गब्बू शब्दाने आरोहीने मात्र लगेच त्रिलोककडे पाहत तोंडावर हात ठेवला. म्हणजे या एकदम हँडसम वेल मेंटेन्ड बॉडी असलेल्या तरुणाला तिने लगेच गोलमटोल बॉडीमध्ये इमॅजिन करून हसत होती. खुदकन हसू आले तिला. त्याने मात्र डोळे बारीक करून तिला एक लुक दिला. त्याला द त्रिलोक अग्निहोत्रीला हसत होती ती. आजी बोलून लगेच थांबली ती. तुम्हाला आजी बोललं तर चालेल ना? आमच्या महाराष्ट्रात दादीला आजी बोलतात. तिने मान खाली घालून विचारलं. आवडतं की नाही माहीत नव्हतं. तिने कधी तिची आजी पाहिली नव्हती. पण आता त्याच्या आजीला पाहून तिला आपलेपणा जाणवला होता. नकळत तिची आजी वाटू लागली होती. हळूहळू त्याचं सगळंच ती आपलं करून घेत होती. तो मात्र तिलाच मिळवून खुश होता. आवडेल मला. तुला हवं ते बोल मला. रत्ना बोलली तरी चालेल. असंही माझं वय काही जास्त नाही. फक्त तुझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठी असेल मी. हो ना गब्बू? झालं. त्यांनी तिच्याकडे पाहत डोळे मिचकावत त्याला गब्बू बोललं आणि इथे ही पोट धरून हसू लागली. पहिल्यांदा तिला असं खळखळून हसताना पाहत होता. एक वेगळीच नशा होती तिच्या त्या हसण्यात. त्याला खरं तर तिला रागवायचं होतं, पण तिचं हसू पाहून तिच्या हसण्यात तो हरवला. आजी आजी यांना एकदम सूट करतं हा नाव गब्बू. पुन्हा त्याचं नाव घेऊन ती हसू लागली. मोजून मापून वागणारा तो आत्मा तिच्या येण्याने मात्र आपले सगळे माप विसरून रेकॉर्ड ब्रेक करून वागत होता. तिला हसताना पाहून त्याने लाजून आपल्या केसातून हात फिरवला. त्याच वेळी आरोहीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. किती गोड दिसत होता. नेहमी सडू चेहरा करून कोणाच्या मयतीला गेल्यासारखा वाटायचा.
पण आज नेहमीपेक्षा वेगळा वाटत होता. तिचं लक्ष त्याच्या त्या गोड चेहऱ्यावर होतं. हळूहळू नजर त्याच्या हलक्या गुलाबी ओठांवर खेळली. आज त्या ओठांवर हलकं हसू होतं. नाजूक होणारी त्या ओठांची हालचाल तिला विचलित करत होती. दादीसोबत काहीतरी बोलत होता. अगदी शांत आणि संयमी वाटत होता. आत्ता कुठे परीने सांगितलेलं आठवलं आणि लगेच नजर चोरली तिने. विचाराने पुन्हा हृदय धडाधड उड्या मारू लागलं. जरा वेळ बोलून दोघे दादीच्या रूममधून बाहेर पडले. आता पुन्हा चेहरा निर्विकार होता. जणू त्याचं ते हसू पाहायलाही नशीब लागत होतं. तिचा हात हातात घट्ट पकडून आपल्या रूमच्या दिशेने निघाला. ती मात्र पूर्ण वेळ त्या किसबाबत विचार करत होती. रूममध्ये आल्यावर त्याने पायानेच तो दरवाजा बंद केला. असंही त्या राक्षसाच्या रूममध्ये येण्याआधी 10 नाही 10,000 वेळा विचार करावा लागत होता. तरी पण त्याने तो दरवाजा बंद केला. आत्ता हसून दाखव. खूप हसू येत होतं ना? मग आत्ता हस. अचानक तिच्या कमरेत हात घालून त्याने तिला आपल्या कवेत घेतलं होतं. ती आपल्या त्या किसवर विचार करत होती आणि हा विचार न करता सरळ कृती करायला निघाला होता. काय? ऐकलंच नव्हतं तिने. आत्ता कुठे त्याचे गरम श्वास तिला आपल्या चेहऱ्यावर जाणवले. तेव्हा कुठे भान आले. पुन्हा अगदी जवळ खेचलं त्याने तिला. तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर विसावले. नजर वर करून थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं. नजरेला नजर भिडली तशी थेट तिच्या हृदयात कालवाकालव झाली. त्या गहिऱ्या काळ्या डोळ्यात अगदी गढून गेली होती ती. तो मात्र तिच्यावर नजर रोखून तिच्या मनातलं ओळखायचा प्रयत्न करत होता. व्हॉट आर यू थिंकिंग? ती नक्की काय आणि कोणता विचार करत आहे हे विचारत होता. तो इतक्या जवळ असताना त्याच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत केली होती तिने. हे सहज शक्य तर मुळीच नव्हतं. किस. पुन्हा सहज बोलून गेली. डोक्यात सध्या किस होता म्हणून बोलण्यात पण तेच आले. डू यू वॉन्ट अ किस? त्याने नजर तिच्या ओठांवर टाकत हळूच आपला अंगठा तिच्या ओठांवर फिरवला. तशी अंग अंग शहारून गेली ती. आता आपली चोरी पकडली गेली म्हणून लगेच आपली जीभ चावत नजर झुकवली तिने. टेल मी, डू यू वॉन्ट किस? पुन्हा त्याने तिची हनुवटी वर करत तिच्या नजरेत पाहत विचारलं. तिच्या तोंडून उत्तर ऐकायचं होतं. छ्या, मी तर ते आपलं ते गाणं किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है, हे मनात बोलत होते. किती पटपट बोलून मोकळी झाली होती ती. राज कपूर आठवला होता ऐनवेळी. तो मात्र विचित्र नजरेने तिलाच पाहत होता. अगदी नाटकी होती. लाय, खोटारडी बोलला होता तिला तो. बोलताना तिच्या कोपराला पकडून सरळ भिंतीला टेकवलं त्याने. दोन्ही हात तिच्या आजूबाजूला ठेवून जणू कैद केलं होतं. अहो, मी काही खोटं बोलत नाही, खरंच सांगत आहे. तिने लगेच लटक्या रागात बोलून आपला चेहरा फिरवला होता. पुन्हा त्याच्यापासून ती नजर चोरत होती आणि ते काही त्याला सहन झालं नाही. दुसऱ्या क्षणी तिच्या कॉलर बोनवर त्याच्या दातांनी आपली छाप सोडली.
पुढे झुकून लगेच त्याने तिच्या कॉलर बोनवर आपले ओठ फिरवायला सुरुवात केली होती. ती हसली होती त्याला आणि त्याची अशीच शिक्षा तो देत होता. अहो, तिने त्याला मृदू शब्दात आर्जव केली. थांबवू पाहत होती त्या वादळाला. पण नाही, त्याचे ओठ सध्या बेफाम होऊन तिच्या गळ्यावर फिरत होते. तिचा चेहरा लगेच गुलाबी होऊ लागला होता. अहो, आता यावेळी तिचा चिडका आवाज कानावर पडला आणि त्याने जरा नजर वर करून तिला पाहिलं. म्हणजे तिचा किस राहिला जागेवर आणि हाच किसमिस करत होता म्हणून वैतागली होती. तिलाही प्रेम कबूल करायचं होतं, पण हा होता की तिला वेळ देत नव्हता असं तिला वाटत होतं. पण हिला वेळ देणं म्हणजे समोर भरलेलं ताट असून उपाशी राहण्यासारखं होतं. ही गोगलगाय कधी पुढाकार घेणार म्हणून त्याने आपलं सुरू केलं होतं. व्हॉट? पुन्हा तिच्या गालावर आपला गाल घासत विचारलं. मला तुम्हाला किस करायचा आहे, पण कसा करू कळत नाही. याआधी मी कधी प्रॅक्टिस केली नाही. बाई काय बोलत होती तिचं तिला कळत नव्हतं. खरं बोलून मोकळी झाली होती, पण किसची प्रॅक्टिस आणि ती कशी करतात? त्याने तिच्याकडे पाहिलं. अगदी गरीब चेहरा करून त्यालाच पाहत होती. जणू गणिताच्या पेपरमध्ये सराव न केलेलं गणित यावं असा चेहरा झाला होता तिचा. प्रॅक्टिस नाही केली तर आत्ता कर ना. आय एम ऑलवेज रेडी. तोही आता तिची मज्जा घेत होता. आपले ओठ पुढे करत तिला आपल्याच ओठांवर प्रॅक्टिस कर म्हणत होता. पण कसं? मला काहीच येत नाही. आता रडकुंडीला आली होती. त्याला आपलं प्रेम कळावं म्हणून तर किस करायचा होता, पण आता तोही जमत नाही म्हणून रडू येत होतं. हसूच आले त्याला तिच्या त्या बालिश स्वभावाचे. किती वेळा तिच्या त्या रसरशीत ओठांना त्याने आपल्या ओठांनी तृप्त केलं होतं, तरी ती कला अजून तिला अवगत नव्हती. इट्स ओके, आय विल टीच यू, देन यू किस मी. हा, काय डोकं लावलं होतं त्याने. तिला किस शिकवून पुन्हा त्यालाच किस कर म्हणत होता. पण मला जमेल ना? अगदी ओठांचा चंबू करून तिने विचारलं. घ्या, शिक्षक आगाऊ, त्यात विद्यार्थी अजून मूर्ख. कसं होणार देवा हिचं? अगं बाई, त्याच्या मुलांचा विचार करत होते मी, पण बायकोच बालिश असेल तर मूल कुठून येणार? थांबा रे, आता जरा हिला आधी मोठी होऊ द्या. येस, ऑफकोर्स. मी असताना काळजी करायची नाही. मी अगदी व्यवस्थित शिकवतो. त्याने तिला आपल्याजवळ ओढत तिच्या ओठांकडे पाहत सांगितले. मनातून हसत होता तिला, पण ती आपला विचार करत स्वतःहून एक पाऊल पुढे येत आहे हे पाहून सुखावला होता. मी सांगतो तसं कर. तुझ्या ओठांना माझ्या ओठांवर ठेव. त्याने सांगितलं तसं तिने केलं. तिचे नाजूक ओठ त्याच्या ओठांना जाऊन भिडले होते. त्याचा स्पर्श होताच त्याचे अणुरेणू जागृत होऊन नसानसात जणू लावा उफाळून आला होता. तापला होता गडी. पण ही बाई त्याला काही सुचू देईल तर ना. पण ओठांवर ओठ ठेवून आता पुढे काय करायचं? लगेच ओठ बाजूला करत विचारलं. बालविवाह केल्यासारखा फील येत होता त्याला. सगळं करून तिला त्याचं बनवून झालं होतं
आणि सगळं झाल्यावर तिची गाडी त्या किसवर अडकली होती. कपाळावर 2 बोटं रब करत त्याने डोळे बंद करून विचार केला. हिला किस शिकवून वेळ वाया जात होता, नाहीतर आतापर्यंत सगळा रीतसर कार्यक्रम पार पाडला असता त्याने. अहो सांगा ना, पुन्हा त्याला विचारलं तिने. लिसन. ओठांवर ओठ ठेवल्यावर आपल्या ओठांनी समोरच्या माणसाच्या ओठांना हळूवार सक करायला सुरुवात करायची. नंतर डोळे बंद करून त्याच्या ओठांना पूर्ण बेफाम होऊन सक करत आपल्या ओठात समरस करायचं. लेट मी शो यू. आता अजून त्या लालसर ओठांपासून दूर राहू शकत नव्हता, म्हणून आता थेरी नाही तर प्रॅक्टिकल दाखवतो बोलत होता. ती पुन्हा काहीतरी बोलणार त्याआधीच त्याने तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले होते. किती वेळ त्या ओठांचा गोडवा तो चाखत होता. त्याच्या किसमध्ये काही मिस होऊ नये म्हणून त्याने तिला अलगद उचलून थोडं वर घेतलं. तसे तिने आपल्या पायांचा त्याच्या कमरेला वेढा घालून किस करू लागले. हात त्याच्या गळ्यात गुंफून होते. तो जवळ आला की सगळ्या जगाचा विसर पडायचा तिला. किती सोपं आहे ना. बऱ्याच वेळाने त्याने तिला दूर केलं होतं. अगदी सोपी क्रिया वाटली तिला. तिच्या केसात आपला चेहरा घुसवून तो फक्त हुंकारला. आता मी करू? तिने खुश होत लाजून विचारलं. त्याने किस केला हे वेगळं होतं, पण आता तिला करायचा होता. आय विल टीच यू समथिंग एल्स. आता त्याच्या आत उफाळून आलेल्या लाव्हा रसाला शांत करायचं होतं त्याला. पण आज आरोहीमधली बालिश मुलगी जागी झाली होती. नाही नाही, आज याची प्रॅक्टिस करते. उद्यानंतर दुसरं शिकवा. तुम्हाला वेळ नसेल तर माझं मी करते. झालं. माझं मी करते म्हणजे काय? स्वतःला किस करणार होती काही? बापरे, अजीब रसायन होतं हेही. व्हॉट? जरा जोरातच ओरडला तो. पहिल्यांदा असं काही ऐकत होता. नाही म्हणजे आता तुम्ही शांत उभे राहा. गप्प बसून मी किस करते ते पहा. अरे आज हिने भांग पिली वाटतं. बाई एक काहीतरी सांग ना. बसायचं की उभं राहायचं? वेळ नसतो ग बाई त्याला. सुस्कारा सोडत त्याने आपल्या आत जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांना शांत राहायला सांगितलं. अजून त्यांची मालकीन किसवर अडकली होती. तसा गप्प हाताची घडी घालून तो उभा राहिला. तिने आपल्या टाचा उंचावून त्याच्या गळ्यात हात गुंफून त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. हळूच त्याच्या ओठांच्या पाकळ्या विलग करत त्याच्या ओठांना सक करायला सुरुवात केली. आ हा हा हा. त्याच्यासाठी एक पर्वणी होती ही. पहिल्यांदा त्याला किस करत होती. डोळे बंद करून अगदी स्टेप बाय स्टेप ती मन लावून करत होती. त्याचे हात तिच्या कमरेवर घट्ट विसावले. डोळे बंद करून तो क्षण तो अनुभवत होता. काहीच घाई नव्हती तिला. अगदी आरामात हळूवार त्याला किस करत होती. कोणताही आतेताईपणा नव्हता. अहो तुम्ही सिगरेट पिता का? अचानक उंचावरून खाली फेकावं असं वाटलं त्याला. स्वर्गात जाऊन तिने सरळ त्याला जमिनीवर आपटलं होतं. इतका रोमॅन्टिक मूड असताना तिचा तो प्रश्नच विचित्र होता. त्यालाच पाहत होती, तो मात्र वैतागला होता. हिला राजस्थानमध्ये आल्यावर झपाटलं तर नाही ना, असंच वाटलं त्याला. अहो, त्याला आवाज देऊन पुन्हा आपल्या प्रश्नाची आठवण करून दिली तिने. पण आत्ता तिला हँडल करणं अवघड होतं. त्याच्या अंगात झालेल्या बदलाला ही काही शांत करणार नव्हती.
त्यात तिचे प्रश्न. काय उत्तर द्यावं हेच कळलं नाही. कधी तिच्यासमोर स्मोक केला नव्हता, तरी आज हा प्रश्न का पडावा असं वाटलं त्याला. तिच्याकडे पाहून रागातच त्याने तिला दूर केलं. सरळ बाथरूममध्ये निघून गेला. आपला हात जगन्नाथ. आता सध्या हाताची मदत घेणं सोपं वाटलं त्याला. नाहीतर आजची सगळी कामं लांबणीवर पडणार होती. थोड्याच वेळात त्याची मीटिंग होती म्हणून घाई करत होता. ती मात्र आता गोंधळली होती. आपण काहीतरी चुकीचं विचारलं किंवा काही चूक केली असं वाटून आता मनातून नाराज झाली. लगेच नाक वर ओढत आपल्याला अमूल्य सल्ला देणाऱ्या बहिणीला आठवत ती फोन लावतच गॅलरीमध्ये गेली. त्रिलोक आपली तयारी करून खाली निघून गेला. लवकरात लवकर आपल्या कामासाठी त्याला घराच्या बाहेर पडायचं होतं. असंही या घरात आल्यावर त्याचा जीव गुदमरत असायचा. आज ती सोबत होती म्हणून तरी तो निदान काही रात्री या घरात राहणार होता, फक्त तिच्यासाठी. आरोहीने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता, पण नाही. त्यानंतर त्याच्याशी बोलणं शक्य झालंच नाही. सतत त्याचे फोन वाजत होते आणि त्यात तो घड्याळाचा काटा जरा वेगातच पुढे सरकत होता. खूप वेळ झाला होता तिला वरती थांबून. आता निदान काही काम नसलं तरी खाली जाऊन तोंड दाखवून यावं असं ठरवलं तिने. आरोही खाली आली तर दमयंती कोणाशी तरी बोलताना दिसली. काही स्त्रिया तिच्याशी गंभीर विषयावर बोलत असाव्यात असं वाटलं म्हणून आरोही आवाज न करता थोड्या अंतरावर थांबली. घराचं निरीक्षण करत होती. घर नाही, महाल होता तो. माणसं किती कमी आणि घर इतकं मोठं. काय गरज आहे इतक्या मोठ्या घराची? आमच्या इथे तर पूर्ण चाळ या घरात आरामात राहिली असती. आरोही मनातच बोलून हसली. इतक्या मोठ्या घरात राहायची सवय नव्हती. मुंबईमधील घर एका रात्रीसाठी पाहिलं होतं, पण त्याहीपेक्षा हे घर खूप मोठं आणि आलिशान वाटलं. आरोहीला पाहून दमयंती त्या स्त्रियांना हळूच काहीतरी बोलल्या. तशा त्या स्त्रिया पण गालात हसल्या. अरे बहुराणी, तिथे का उभ्या आहात? इथे या, दमयंती बोलली म्हणून आरोही हसतच त्यांच्या जवळ जाऊन बसली. पहिल्यापासून माणसांची आवड होती. एकटं राहायला कधीच जमत नव्हतं. या मिस रेखा आणि मिस माया आहेत. या निराधार मुलांसाठी काम करतात. यांचे बरेच आश्रम आहेत. आमचं कुटुंब प्रत्येक महिन्याला यांना ठराविक रक्कम मदत म्हणून देत असते. दमयंतीने ओळख करून दिली तशी आरोही उठली आणि त्यांच्या पाया पडली. वयाने आणि कार्याने मोठ्या वाटल्या त्या. आणि असंही आपल्या महाराष्ट्रात नवीन लग्न झालं की घरी आलेल्या मोठ्या माणसांच्या पाया पडायची रीत असते. नवीन सांसारिक जीवनासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्याची पद्धत असते. पण तिचं असं पाया पडलेलं पाहून दमयंती गालात हसल्या. त्यांच्या मते तिची लायकी तीच होती, लोकांच्या पायाजवळ. त्रिलोकचा राग आरोहीवर निघणार होता, पण तिचे संस्कार पाहून त्या दोघी महिला मात्र अचंबित झाल्या. त्यांना इतका मान दिला म्हणून खरंच मनातून आनंद झाला होता. त्यांनी हसून तिच्या डोक्यावर हात ठेवला. तर आता या घरात तू नवीन आली आहे, तर माझी इच्छा आहे की यावेळी तू त्यांना मदत करावी. तुझ्या हाताने त्यांना दान द्यावं. दमयंती असं बोलताच आरोही शांत झाली. चालेल ना, देईल मी, आरोही बळेच हसत बोलली. आलेला सगळा पगार तर आई काढून घेत होती. मोजकेच पैसे खर्चाला जवळ असायचे. आता दान करायचं
तर मनातच तिने आकडेमोड केली. जास्त नाही, पण 2,000 रुपये होते जवळ. कुठून देणार होती आरोही इतके पैसे? त्रिलोकला मागेल का ती? पाहूया आता काय होतं पुढे. कथा आवडत असेल तर कॉमेंट्स नक्की करा. लवकरच भेटू नवीन भागासह. तोपर्यंत रामराम मंडळी. धन्यवाद.